तर नमस्कार DHS DMER ॲस्पिरंट वन्स अगेन स्वागत आहे तुमचं माझ्या नर्सिंग अप स्टडी चॅनलवर. ओके, कालपासून आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंगच्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीमपासून सुरुवात केली आहे. ओके, आज आपण त्या सिस्टीमचे समोरचे MCQ बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया MCQला. तर काल आपण बघितलं माउथमध्ये टंग, टीथ आणि सलायवरी ग्लँडबद्दल MCQ बघितले. ओके, तर आजच्या क्लासमध्ये आपण इसोफेगस आणि स्टमकवर MCQ बघूया. ओके, चला तर समोर फर्स्ट MCQ. ॲट द लेवल ऑफ विच वर्टिब्रा डज द फॅरिंग्स कंटिन्यू ॲज अ इसोफेगस. म्हणजे कोणत्या वर्टिब्रेटच्या लेवलवरती फॅरिंग्स हा इसोफेगस म्हणून कंटिन्यू होतो. ऑप्शन ए थर्ड सर्वायकल वर्टिब्रा, सेकंड थोरॅसिक वर्टिब्रा, सेकंड सर्वायकल वर्टिब्रा और थर्ड थोरॅसिक वर्टिब्रा. ओके, तर डायग्राममध्ये बघा, हा जो पार्ट दिसत आहे हा आहे नेझल पार्ट. त्याच्यानंतर हा पर्पल जो पार्ट आहे तो आहे फॅरिंग्स. ओके, तर फॅरिंग्सचे 3 पार्ट पडतात. जो नोजच्या मागचा आहे तो नेझोफॅरिंग्स, माउथचा जो मागे आहे तो ओरोफॅरिंग्स आणि हा लॅरिंग्स आहे. लॅरिंग्सच्या जो मागे आहे त्याला लॅरिंगोफॅरिंग्स म्हणतात. आणि आपण जर टोटल वर्टिब्रे बघितलं, टोटल वर्टिब्रे असतात 33. ओके, 33. तर त्याच्यामध्ये सर्वायकल 7, थोरॅसिक 12, त्याच्यानंतर लंबर 5, सॅक्रल 5 आणि कॉकिक्स 4 असतात. ओके, हे जे फर्स्ट नेकपासून जे असतात ते सर्वायकल वर्टिब्रा असतात 7. त्याच्यानंतर थोरॅसिक वर्टिब्रा सुरू होतात. तर सेकंड थोरॅसिक वर्टिब्रावरती फॅरिंग्स जे आहे तो इसोफेगस म्हणून कंटिन्यू होतं. ओके, तर राईट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सेकंड थोरॅसिक वर्टिब्रा. नेक्स्ट क्वेश्चन. बोरहॉ सिंड्रोम रेफर्स टू. बोरहॉ सिंड्रोम म्हणजे काय आहे? ऑप्शन परफोरेशन ऑफ द डिओडिनम, रप्चर ऑफ द ॲबडोमिनल वॉल, स्पॉन्टेनियस रप्चर ऑफ द इसोफेगस आणि इंटेस्टायनल परफोरेशन. त्या डायग्राममध्ये बघा, ही इसोफेगस आहे आणि हा जो आहे तो इसोफेगसमध्ये टियर आहे. ओके, परफोरेशन झालं आहे. ह्याच्यामुळे काय होते, जे आपण जेवण घेतो तर ते जेवण इथे बाहेर जाते या टियरमधून. जसं या डायग्राममध्ये बघू शकता, एक्सरेमध्ये या मीडियास्टिनम कॅव्हिटीमध्ये जे जेवण गेलं आहे, अन्न गेलं आहे इथे, त्याच्यामुळे काय होते, इन्फेक्शन होते इथे पण आणि इथे पण इन्फेक्शन झालं आहे हे समोर. ओके, तर बोरहॉ सिंड्रोम म्हणजे करेक्ट ऑप्शन सी, स्पॉन्टेनियस रप्चर ऑफ इसोफेगस. नंतर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग मसल फायबर लेयर आर प्रेझेंट इन द वॉल ऑफ द स्टमक. ओके, तर स्टमकच्या मसल्स लेअरमध्ये कोणते फायबर्स असतात? तर ऑप्शन ए सर्क्युलर फायबर ओनली, लॉंगिट्युडनल अँड सर्क्युलर फायबर ओनली, ऑब्लिक फायबर ओनली, लॉंगिट्युडनल सर्क्युलर अँड ऑब्लिक फायबर. ओके, तर आपण लास्ट क्लासमध्ये बघितला की 4 लेअर असतात. ओके, म्युकोझल लेअर, सब म्युकोझा, त्याच्यानंतर मसल्स लेअर असते आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्टिशिया. ओके, तर अदर डायजेस्टिव्ह ऑर्गनमध्ये या मसल्स लेअरमध्ये 2 फायबर्स असतात. एक लॉंगिट्युडनल फायबर अशी स्ट्रेट असते आणि त्याच्यानंतर असते सर्क्युलर फायबर. ओके, सर्क्युलर. पण स्टमकमध्ये 3 लेअर असतात मसल्स लेअरमध्ये. कोणते फायबर? लॉंगिट्युडनल लेअर, सर्क्युलर लेअर, लॉंगिट्युडनल, सर्क्युलर आणि ऑब्लिक लेअर. का बरं? कारण जे फूड इथे येतं त्याला स्टमकला चर्न करावं लागतं. इथे मेकॅनिकल डायजेशन होते स्टमकमध्ये. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर, लॉंगिट्युडनल, सर्क्युलर आणि ऑब्लिक फायबर. नेक्स्ट क्वेश्चन. विच स्ट्रक्चर इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर मेकॅनिकल डायजेशन ऑफ द फूड इन द स्टमक. तर स्टमकमध्ये मेकॅनिकल डायजेशनसाठी कोणतं स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल आहे? ऑप्शन गॅस्ट्रिक ग्लँड, स्मूथ मसल लेअर, मस्क्युलर लेअर आणि स्केलेटल मसल लेअर. ओके, तर आपण बघितलं तर लास्ट क्वेश्चनमध्ये मेकॅनिकल डायजेशनसाठी जे मसल लेअर आहे, मसल लेअरमधले 3 लॉंगिट्युडनल, सर्क्युलर आणि ऑब्लिक हे फायबर्स मेनली रिस्पॉन्सिबल आहेत. तर आपण बघू, मसल्सचे 3 टाईप्स असतात. ओके, मसलचे 3 टाईप्स असतात. कोणते? स्मूथ मसल, स्केलेटल मसल आणि कार्डियक मसल. तर स्मूथ मसल म्हणजे इनव्हॉलंटरी, जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असतात ते स्मूथ मसल असतात. म्हणजे आपण एकदा जेवण केलं की ते थांबत नाही, आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ते आपलं डायजेस्ट होतं. स्केलेटल मसल म्हणजे व्हॉलंटरी, जसं आपल्या स्केलेटलमध्ये जे मसल्स आहेत, जसं हातामध्ये, पायामध्ये, ते व्हॉलंटरी आहे, आपण आपल्या मर्जीने हलवू शकतो, त्याला काही करू शकतो. ओके, त्याच्यानंतर कार्डियक मसल हे पण इनव्हॉलंटरी आहे, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तर करेक्ट ऑप्शन बी, स्मूथ मसल लेअर. नेक्स्ट क्वेश्चन.
द सेमी फ्लुइड मिक्सचर ऑफ पार्शियली डायजेस्टेड फूड अँड गॅस्ट्रिक सिक्रेशन इज नोन ॲज. म्हणजे जे स्टमकमध्ये पार्शियली डायजेस्टेड फूड आहे, ओके, पार्शियली डायजेस्टेड फूड आणि त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक सिक्रेशन मिळाल्यानंतर त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स बोलस, काईम, काईल आणि फिसेस. जसं बघा स्टमक, ओके, त्याच्यानंतर हा आहे डिओडिनम, इथे स्पिंटर असतो. जो इसोफेगसमध्ये माऊथमधून जो आपण फूडचा हे येतो त्याला बोलस म्हणतात इथे, ठीक आहे, बोलस. तो इथे येऊन जस्ट स्टमकमध्ये जातो आणि स्टमकमध्ये काय होतं, मेकॅनिकल डायजेशन होते त्याचं. आणि मेकॅनिकल डायजेशन झाल्यानंतर स्टमकच्या ज्या गॅस्ट्रिक ग्लँड आहे ते सिक्रेशन करतात, आपलं गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन करतात. आणि ह्या बोलससोबत जेव्हा हे गॅस्ट्रिक सिक्रेशन मिळून जे काही तयार होते तर त्याला आपण काय म्हणतो, जस्ट इथे एंटर होण्याच्या अगोदर, या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर होण्याच्या अगोदर या बोलसमध्ये जे आहे ते ह्या गॅस्ट्रिक ग्लँडचं सिक्रेशन इथे मिक्स होतं. ओके, तर याला आपण म्हणतो काईम. ओके, त्याच्यानंतर समोर पण सांगते मी तुम्हाला की हे जे काईम आहे इथे होते स्टमकमध्ये होते प्रोटीनचं डायजेशन. ओके, प्रोटीनचं डायजेशन होते. त्याच्यानंतर हा काईम जो आहे समोर इंटेस्टाईनमध्ये जातो, ओके, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते फॅटचं डायजेशन. ओके, फॅटचं डायजेशन झाल्यानंतर जे काही आपल्याला दिसतं फूड पार्टिकल्सचं ते व्हाईटिश दिसतं, कारण त्याच्यामध्ये फॅटचं डायजेशन झालं असतं आणि याला म्हणतात काईम. ओके, आणि त्याच्यानंतर जे वेस्ट मटेरियल जे जाते आपण एक्सक्रीट करतो त्याला म्हणतात फिसेस. ओके, तर करेक्ट ऑप्शन राहील ऑप्शन बी, काईम. नेक्स्ट क्वेश्चन, which organ of the digestive system act as a temporary storage of reservoir of food. रिझर्वायर ऑफ फूड म्हणून कोणता ऑर्गन डायजेस्टिव्ह सिस्टमचा ॲक्ट करतो? ओके, ऑप्शन ए स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, इसोफेगस आणि स्टमक. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, स्टमक. कारण स्टमकमध्ये 1.5 लिटर स्टोअर करायची कॅपॅसिटी असते. ओके, आपण जेवण घेतो ते स्टमकमध्ये येऊन स्टोअर राहते आणि म्हणजे वेगवेगळं आहे त्याचं. जसं कार्बोहायड्रेट जो आहे तो स्टमकमध्ये 1 ते 2 तासासाठी असतो, प्रोटीन जे आहे ते 2 ते 3 तासासाठी आणि फॅट जो आहे ते लॉंगेस्ट असतो 3 ते 4 तासासाठी. ओके, त्याच्यामुळे स्टमकला रिझर्वायर ऑफ फूड म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑर्गन इज द वायडेस्ट और मोस्ट डायलेटेड पार्ट ऑफ द ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम? अपेंडिक्स, लार्ज इंटेस्टाईन्स, स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन. राईट ऑप्शन आहे ऑप्शन सी, स्टमक. The esophagus open into which part of the stomach? ऑप्शन फंडस, बॉडी, कार्डिया आणि पायलोरस. डायग्राममध्ये बघा स्टमक, ही इसोफेगस आहे. ओके, इसोफेगस जे आहे ते स्टमकमध्ये एंटर होते इथे, याला म्हणतात कार्डिया. आणि इथे जो स्पिंटर असतो याला कार्डियक स्पिंटर म्हणतात. ओके, कार्डियक स्पिंटर. त्याच्यानंतर हा जो डोम शेप पार्ट आहे याला फंडस म्हणतात. ही बॉडी आणि हा जो लॉंग इथून येतो त्याला ग्रेटर कर्व्हेचर म्हणतात. ओके, आणि इकडे जो कॉन्केव येतो त्याला लेझर कर्व्हेचर म्हणतात. आणि हा इथून जाऊन स्मॉल इंटेस्टाईन डिओडिनममध्ये अटॅच होतो आणि हा जो इथे स्पिंटर आहे त्याला पायलोरिक स्पिंटर म्हणतात. ओके, तर काय म्हणते, इसोफेगस कुठून ओपन होतो? कार्डियामधून. याला ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. प्रोटीन डायजेशन बिगिन इन विच ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम? प्रोटीनचं डायजेशन कोणत्या पार्टमध्ये होते? स्मॉल इंटेस्टाईन, माउथ, स्टमक आणि लार्ज इंटेस्टाईन. तर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. स्टमकमध्ये प्रोटीनचं डायजेशन सुरू होते. नेक्स्ट क्वेश्चन, विच सेल ऑफ द गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट पेप्सिनोजेन? तर गॅस्ट्रिक ग्लँडचे कोणते सेल आहे जे पेप्सिनोजेन सिक्रेट करतात? ऑप्शन परायटल सेल, गॉबलेट सेल, चीफ सेल आणि जी सेल. ओके, तर आपण बघू स्टमकमध्ये जे गॅस्ट्रिक ग्लँड असतात, ओके, इथे जे ग्लँड असतात त्या 3 प्रकारचे सेल असतात त्याच्यामध्ये. ओके, गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये 3 प्रकारचे सेल असतात. चीफ सेल, परायटल सेल आणि म्युकस सेल. जो चीफ सेल आहे ते पेप्सिनोजेन सिक्रेट करते. म्हणजे पेप्सिनोजेन हे काय करते? प्रोटीनचं डायजेशन करते. ओके, प्रोटीन डायजेशन. त्याच्यानंतर जे परायटल सेल आहे तो परायटल सेल 2
हॉर्मोन्स, 2 एन्झाईम सिक्रेट करते. कोणतं? एक इंट्रिन्सिक आणि दुसरा HCl. ओके, हायड्रोक्लोरिक ॲसिड. जो इंट्रिन्सिक फॅक्टर आहे तो विटॅमिन B12च्या ॲब्झॉर्प्शनसाठी मदत करतो. ओके, आणि HCl पण आहे. हा HCl पण प्रोटीन डायजेशनसाठी हेल्प करतो. ओके, आणि जो म्युकस सेल आहे, म्युकस सेल म्हणजे काय आहे, इथे असतात मेनली नेकमध्ये असतात म्युकस सेल. कारण हा तर हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. जर हायड्रोक्लोरिक ॲसिड जर स्टमकच्या वॉलला लागलं तर तिथे तो जळेल ना, तो पार बंद होईल ना. त्याच्यामुळे म्युकस सेल काय करतात, हे म्युकस सेल म्युकस लेअर इथे फॉर्म करतात. ओके, हा म्युकस लेअर फॉर्म झाल्यामुळे काय आहे की इथे फूड पार्टिकल असतात, इथे फूड, आणि याच्यामध्ये HCl झालं तरी पण स्टमकच्या वॉलला त्याचा कॉन्टॅक्ट येत नाही. ओके, त्याच्यामुळे हे प्रोटेक्टिव्ह लेअर असते ते म्युकस लेअर. मग क्वेश्चन काय म्हणतं की गॅस्ट्रिक ग्लँडचा कोणते सेल पेप्सिनोजन सिक्रेट करतात, तर कोणते? शीफ सेल. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस्ट्रिक ग्लँड सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेटिंग हायड्रोक्लोरिक ॲसिड. आपण आताच बघितलं हायड्रोक्लोरिक ॲसिड कोणते ग्लँड सिक्रेट करते, तर ऑप्शन सी, परायटल सेल. नेक्स्ट क्वेश्चन, इंट्रिन्सिक फॅक्टर विच इज इसेन्शियल फॉर व्हायटामिन B12 ॲब्सॉर्प्शन इज सिक्रेटेड बाय विच गॅस्ट्रिक सेल. ऑप्शन बी, परायटल सेल. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेम्ब्रेन इज द लार्जेस्ट सिरस मेम्ब्रेन इन द ह्युमन बॉडी. कोणती मेम्ब्रेन जी आहे लार्जेस्ट सिरस मेम्ब्रेन आहे. ऑप्शन प्लुरा, पेरिटोनियम, पेरिकार्डियम आणि म्युकोसा. ओके, प्लुरा ही लंग्सची सराउंडिंग मेम्ब्रेन आहे आणि पेरिकार्डियम ही हार्टची, कार्डियमची आहे. ओके, पेरिटोनियम ही ॲब्डोमिनल कॅव्हिटीची सराउंडिंग मेम्ब्रेन आहे. ओके, तर राईट ऑप्शन आहे ऑप्शन सी. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, ही जी आहे ही पूर्ण ही पेरिटोनियम आहे. ओके, आणि ही जी आहे ती परायटल पेरिटोनियम आहे, जी ॲब्डोमिनल वॉलला अटॅच असते, ती परायटल पेरिटोनियम. आणि जी आतमध्ये ज्या ऑर्गनला कवर करते ती विसरल पेरिटोनियम. ओके, आणि जो याच्यामध्ये पण विचारतात की ह्या गॅस्ट्रिक आहे, गॅस्ट्रिक ग्रेटर कर्व्हॅच्युअरला जी आहे याला ग्रेटर ओमेंटम म्हणतात, ग्रेटर ओमेंटम. आणि या लेझर कर्व्हॅच्युअरमध्ये जी लेयर आहे त्याला लेझर ओमेंटम म्हणतात. ओके, याच्यावर MCQs आहे, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, द ग्रेटर ओमेंटम इज द फोल्ड ऑफ पेरिटोनियम दॅट इज प्रायमरीली अटॅच टू विच ऑर्गन. जी ग्रेटर ओमेंटम आहे ती कोणत्या ऑर्गनला प्रायमरीली अटॅच असते. ऑप्शन स्मॉल इंटेस्टाईन, लिव्हर, स्टमक आणि लार्ज इंटेस्टाईन. आपण आताच बघितलं, जी स्टमकची ग्रेटर कर्व्हॅच्युअरला जी असते ती ग्रेटर ओमेंटम असते. ओके, तर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर, स्टमक. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज नॉट प्रेझेंट विदिन द फ्री एज ऑफ लेझर ओमेंटम. पोर्टल वेन, हेपॅटिक आर्टरी, इन्फेरियर वेना केव्हा आणि बाईल डक्ट. ओके, तर लेझर ओमेंटममध्ये कोणता ऑर्गन जो आहे तो अटॅच नसतो. ओके, तर पोर्टल वेन, हेपॅटिक आर्टरी आणि बाईल डक्ट हे तिन्ही पण लिव्हरचे आहे. आणि लिव्हर काय आहे, याच्यामध्ये आहे, पेरिटोनियममध्ये आहे. ओके, तर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. इन्फेरियर वेना केव्हा ती हार्टजवळ असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गन इज लोकेटेड बिहाइंड द पेरिटोनियम, रेट्रोपेट्रिनल ऑर्गन. ओके, तर स्प्लीन, स्टमक, लिव्हर हे जे आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन हे सगळे पेरिटोनियममध्ये असतात. तर रेट्रोपेरिटोनियम म्हणजे पेरिटोनियमच्या मागे कोणता ऑर्गन असतो. ऑप्शन बी, किडनी. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्ट्रक्चर रेग्युलेट द पासेज ऑफ फूड फ्रॉम स्टमक इन टू द डिओडिनम. आपण मग अशीच बघितली डायग्राम स्टमकची, तर हा काय होता, कार्डिया. ओके, कार्डियक स्पिंटर. आणि जे इसोफेगस जे स्टमकमध्ये अटॅच असते ते इथून अटॅच असते, त्याला कार्डिया म्हणतात. पण जे स्टमक आहे ती इथे स्मॉल इंटेस्टाईन डिओडिनमसोबत जी अटॅच असते याला म्हणतात पायलोरस. ओके, पायलोरस. आणि या स्पिंटरला म्हणतात पायलोरिक स्पिंटर. तर काय राहील ऑप्शन सी, पायलोरिक स्पिंटर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन कॅन इन्क्रीज गॅस्ट्रिक मोटिलिटी. गॅस्ट्रिक मोटिलिटी म्हणजे डायजेशनची स्पीड खालीलपैकी कोणत्या कंडिशनमुळे इन्क्रीज होते. फियर, स्ट्रेस, ॲब्डोमिनल डिस्टेन्शन आणि वॅगोटॉमी. तर बघा,
फिअर, स्ट्रेस आणि वॅगोटॉमी. वॅगोटॉमी म्हणजे काय आहे, ही नर्व आहे जी रेस्ट आणि डायजेस्ट करते. ओके. आणि फिअर आणि स्ट्रेसमध्ये बघा, जर एखादी वाघ आला आहे तुमच्यासमोर तर तेव्हा तुम्हाला जेव्हा भीती वाटते त्याच्यामध्ये तुमचं प्रायमरी हे काय आहे की तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा आहे, पडायचं आहे तुम्हाला, तेव्हा तुम्ही डायजेशन करणार नाही. ओके. तर ॲब्डोमिनल डिस्टेन्शनमध्ये काय आहे की स्टमक तुमचं भरलेलं आहे, तुम्ही भरपूर अन्न खाल्लं आहे आणि त्याच्यामुळे तर भरपूर स्टमकमध्ये भरपूर जेवण आहे. त्याच्यामुळे काय होते, या वॉलमधले जे स्ट्रेस रिसेप्टर आहे ते ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, स्टमक कॉन्ट्रॅक्ट होऊन त्याची मोटिलिटी वाढून डायजेशन होते. ओके. तर करेक्ट आन्सर राहील ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच कंडिशन इज कॅरेक्टराइज बाय नॅरोविंग ऑफ द पायलोरिक कॅनल लिडिंग टू गॅस्ट्रिक आउटलेट ऑब्स्ट्रक्शन. पायलोरिक जे आहे, पायलोरिक जर ऑब्स्ट्रक्शन होत असेल त्या कंडिशनला काय म्हणतात, अकॅलेशिया, पायलोक्स्टिनोसिस, गॅस्ट्रायटिस आणि हायटल हर्निया. अकॅलेशिया कार्डिया कशाला म्हणतात, जर कार्डियक स्पिंटरमध्ये जर काही डिफेक्ट असेल तर त्याला अकॅलेशिया कार्डिया म्हणतात आणि पायलोरिक स्पिंटरमध्ये असेल तर त्याला पायलोरिक स्टिनॉसिस म्हणतात. ओके. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विच बॅक्टेरियम इज द मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ पेप्टिक अल्सर डिसीज. पेप्टिक अल्सर होण्यासाठी कोणता बॅक्टेरिया मोस्ट कॉमनली रिस्पॉन्सिबल आहे. तर ऑप्शन ए इज इकोलाय, हेलिकोबॅक्टर पायलोरी, साल्मोनेला टायफी आणि लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. साल्मोनेला टायफी तर आहे टायफॉईडचं आहे. ओके. लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस हा तर नॉर्मल फ्लोरा आहे ऑफ माउथचा. इकोलाय हा पण इंटेस्टाईनमध्ये असतो. तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर, हेलिकोबॅक्टर पायलोरी. हा जो आहे गॅस्ट्रिक म्युकोसाचं pH असते ते भरपूर ॲसिडिक असते, तरी पण हेलिकोबॅक्टर पायलोरी जे आहे त्या ॲसिडिक मिडियममध्ये पण तो सर्वाईव्ह करून म्युकस जी लेअर असते, जी प्रोटेक्टिव्ह लेअर असते, त्याला तो डायजेस्ट करून इथे मग अल्सर होतं. आणि कारण जे ॲसिड आहे ते डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतं वॉलच्या, त्याच्यामुळे इथे अल्सर होतात. ओके. त्याला पेप्टिक अल्सर पण म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेशंट कंप्लेंट ऑफ बर्निंग इपिगॅस्ट्रिक पेन दॅट बिकम वर्सन विदिन 30 to 60 मिनिट आफ्टर इटिंग. विच कंडिशन इज मोस्ट लाईकली. म्हणजे पेशंटला जेवल्यानंतर अर्ध्या ते 1 तासामध्ये पेन होतं, बर्निंग पेन होतं, तर कोणती कंडिशन राहील. डिओडिनल अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर, गॅस्ट्रोएंटरायटिस आणि अपेंडिसायटिस. ओके. तर याच्यामध्ये बघा, हा स्टमक, ओके, आणि त्याच्यानंतर हा डिओडिनम. जेव्हा आपण जेवण घेतो तर अर्ध्या ते 1 तासामध्ये ते फूड जे आहे ते फूड आहे. ओके. फूड काय होते, चर्न होते, मेकॅनिकल डायजेशन होते फूडचं. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ग्लँड जे आहे ते आपलं सिक्रेट करतात. ओके. एन्झाईम सिक्रेट करतात याच्यामध्ये. जर आता इथे म्युकस लेअर नाही आहे आणि अर्ध्या ते 1 तासामध्ये जे ॲसिड सिक्रेट झाले आहे, म्युकस लेअर इथली हेलिकोबॅक्टर पायलोरीमुळे काय झालं आहे, इथे अल्सर पडला आहे, अल्सर झाला आहे इथे. तर जे HCl आहे ते डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येते कशाच्या, ॲब्डोमिनल वॉलच्या, आणि इथे बर्निंग सेन्सेशन होतो. ते कधी होतं, अर्ध्या ते 1 तासामध्ये जेवणाच्या. ओके. तर याला काय म्हणतात आपण, गॅस्ट्रिक अल्सर म्हणतात. आणि समोरचा हा डिओडिनम आहे. डिओडिनममध्ये अल्सर झाला आहे इथे, तर काय होते, इथे अर्ध्या ते 1 तासामध्ये इथे असतं अन्न. त्याच्यानंतर पार्शियल डायजेस्टेड फूड आहे 3 ते 4 तासामध्ये ते डिओडिनममध्ये येतात आणि या अन्नामध्ये ॲसिड असल्यामुळे ते ॲसिड डायरेक्टली कॉन्टॅक्ट येतो, कारण इथे अल्सर आहे आणि तो डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतो डिओडिनम वॉलच्या. ओके. त्याच्यामुळे मग डिओडिनममध्ये बर्निंग सेन्सेशन होतं. तर स्टमक अल्सर असेल, गॅस्ट्रिक अल्सर असेल तर त्याचा त्रास जाणवतो पेशंटला अर्ध्या ते 1 तासामध्ये. आणि जर डिओडिनल अल्सर तर जेवण केल्याच्या 2 ते 3 तासानंतर पेशंटला बर्निंग सेन्सेशन होतं. ओके. तर याचा आन्सर राहील इथे काय म्हणते, 30 to 60 मिनिटमध्ये, अर्ध्या ते 1 तासामध्ये पेशंटला बर्निंग पेन होते जेवण केल्याच्या, त्याच्यामुळे इथे राहील गॅस्ट्रिक अल्सर. आणि हा क्वेश्चन, अ पेशंट रिपोर्ट दॅट द अपर ॲब्डोमिनल पेन इज रिलीव्ड आफ्टर ईटिंग बट रिटर्न अबाउट 2 to 3 hours लेटर. विच कंडिशन इज मोस्ट लाईकली डायग्नोसिस. आता इथे काय झालं आहे, 2 ते 3 तासानंतर, जेवल्याच्या 2 ते 3 तासानंतर पेशंटला काय होतं आहे, बर्निंग सेन्सेशन होतं आहे. तर ह्याच्यामध्ये काय राहील, डिओडिनल अल्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेशंट कंप्लेंट ऑफ बर्निंग सेन्सेशन इन द चेस्ट दॅट वर्सन आफ्टर मील while lying down. विच कंडिशन इज मोस्ट लाईकली डायग्नोसिस. पेशंटला जेवल्यानंतर आणि जेवून असं झोपल्यानंतर त्याला बर्निंग सेन्सेशन होतं आहे. तर
त्याचं डायग्नोसिस काय राहील, पेप्टिक अल्सर डिसीज, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, ॲक्यूट पँक्रियाटायटिस आणि कोलिसिस्टायटिस. तर काय होतं स्टमकमध्ये कार्डियक स्पिंटरच्या डिस्फंक्शनमुळे जे SCL आहे, जे कारण जेवल्यानंतर हे फुल होतं ना, आणि SCL जे आहे ते कार्डियक स्पिंटरच्या डिस्फंक्शनमुळे SCL ते इसोफेगसमध्ये येते आणि याला मग बर्निंग सेन्सेशन होतं. ओके, तर करेक्ट आन्सर राहील याचा ऑप्शन बी, गॅस्ट्रोइंटेस्टायनल रिफ्लक्स डिसीज. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर हे होते आजचे काही MCQs इसोफेगस आणि स्टमकवरती. उद्या आपण स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनवरती MCQ बघू. ओके, काही समजलं नसल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि क्लास आवडली असल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, कीप स्टडिंग. थँक्यू.